शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आणि संवाद मेळाव्यातून संवाद साधत स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहेत। मात्र त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्याने खोचक टीका केली आहे। बैल गेला आणि झोपा केला। जेव्हा उद्धव ठाकरेंना फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मातोश्रीमधून बाहेर पडलं नाही, अशा शब्दात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणला आहे। उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा मातोश्रीमधून बाहेरच पडले नाही। जेव्हा फिरायला होतं तेव्हा ते घरात बसले। जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा त्यांनी संवाद साधला नाही। आता जेव्हा अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली आहे तेव्हा त्यांना जाग आली आहे, परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही। आता जाग येऊन काय उपयोग, असा खोचक सवालही दरेकर यांनी यावेळी विचारला आहे। आता यावर उद्धव ठाकरे काय सडेतोड उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।